इज टेरेसला आलं आणि व्ह्यू बघा. खतरनाक व्ह्यू आहे ब्रो. काय मंडळी, मी साई रमेश कोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये साई कोपकर ब्लॉग्समध्ये. तो आपला गावचा आता मॅक्झिमम असेल तर तिसरा दिवस असेल माझा. आणि हा पाऊस तुम्ही बघताय भाई, खतरनाक पाऊस चाललाय. एक मिनिट गाईज, लालपरी याच्यासाठी बोललो. एक मिनिट बघा, पाऊस लालपरी खतरनाक नाही, खतरनाक व्ह्यू. काय सांगू तुम्हाला यार. हा बघा पाऊस. आत्ता जस्ट मग अशी दुपारी मस्त ऊन पडलेला आणि सर्व वातावरण, तर बोललो चला पाऊस थांबला आपण कुठेतरी जाऊन येईन. मी विचार केला की संध्याकाळी आता मी थोड्या वेळाने कुठेतरी जाणार. तितक्यात हा बाई आला. म्हणजे हा मला कुठे जाऊनच नाही देत आहे की बाबा जा कुठे फिर. नदी बघा किती मस्त कमी झाली. हा विचार करतोय अजून पडेल. मी बोललो मासे भेटतील तिथं जाऊन माशांसाठी जाईन, पण आम्हाला चान्सच नाही देत आहे. समोर हात लावलं यार, हा थांबतच नाही आहे यार. काय करायचं आहे तशा सगळीकडे त्यांनी हे केलं पूर्ण. भाव आहे ना हा, भाव आपला पाऊस भाऊ तो. अरे ऐक माझं, मला असं म्हणणं आहे याला की भाई तू थांब. तुझं 4 महिन्याचं काम तू 4 दिवसात का करतोय, मला ते नाही समजत आहे भाई. सगळ्यांना प्रश्न पडलाय असं कसं चालेल राव. 4 महिन्याचं काम तू 4 दिवसात केलं तर असं कुठं असतं का. एवढा पडतोय साला. कुठं बाहेर जायच्या वेळेस येतो. काल पण नुसतं भाजी जायच्या आधी, भाजी आणायच्या आधी मस्त थांबला. वरती गेलो, भाजी वगैरे घेतली, रिटर्न येणार तेव्हा जोरात आला बाई. नशीब रेनकोट घालून गेलो. मी जाणारच नव्हतो. मम्मी बोलते जा तू रेनकोट घालून, भरोसा नाही. आणि हा बघा ऐकतोय काय बघा, हा ऐकायलाच नाही मागत बाई. नुसता भर असतोय. बोलो कुठेतरी जाऊन ये, राऊंड मारून काहीच करून देत नाही यार. किती लोक घाटात गेली ती पण अपडेट झाले. ती का गेली की बाबा दुपारी पाऊस कमी झालाय तर घाटात जाऊया मस्तपैकी हे वेळी. आणि आता वैतागली असतील की पाऊसच ऐकत नाही. मी ज्या तिकडनं दिसतात ना बाईक्स वगैरे जातात त्या, आता तो पूर्ण मूड ऑफ करून टाकतोय बाई. का करतोय तू असं, का करतोय काम की रे. इज टेरेसला आलं आणि व्ह्यू बघा. खतरनाक व्ह्यू आहे ब्रो, खतरनाक. इकडं पण मी दाखवतो टेरेसला ह्याच्यासाठी झालो. आपली सायकल बघा, सायकल टेरेसचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला बघा. आता तुम्हाला क्लिअरली सगळं काही दाखवू शकतो मी. ती बघा गाडी गेली मस्त. तिकडे शेती वगैरे गेले काय काय. इकडं पाऊस वगैरे, नदीला पाणी दिसतोय. हा पाणी पण तुम्हाला क्लिअरली दिसतोय. मस्त गेलं बघा ना. हे जे पाणी येतंय भाई खतरनाक नाही, खतरनाक वाटतं असेल की. वरतून टेरेसवरून मस्त व्ह्यू येतोय. हवा वगैरे सुटले. पाऊस पण काय ऐकत नाही राव. मध्येच कमी पडतो, मध्येच जोरात चाललंय. बघू शकता तुम्ही. हा हवा पण मस्तपैकी सुटले यार. मजा आहे यार कोकणात. हीच मजा पावसातली. हो का, आला परत आवाज येतच असेल आता. पत्र्याचा आवाज तुम्हाला येणारच असणार. पाऊस येतो त्याला काही काय सांगू तुम्हाला. हे जे नजर आहेत ना, हे नजरे गावाशिवाय कुठं नाही आहेत. मुंबईला नाही आहेत भाई. मुंबईला तर नुसतं इकडं तिकडं पाणी भर हे तर झालंच, बातम्या चालल्यातच त्या. गावाला भाई सुकून आहे, मजबूत सुकून आहे भाई, मजबूत. काहीच वरती जातोय मी बिकॉज तुम्हाला दाखवायला बघा पाऊस थांबला. आणि हे दाखवण्यासाठी मी वरती आलो. पाऊस थांबला आहे आणि असा व्ह्यू दिसते आज. हे उघड्या कडी, हा कडी उघडली तर मस्त आहे की. जाऊया आपण, व्ह्यू दाखवतो तुम्हाला बघा. नदीचं पाणी बघा असं शांत रीतीने वाहत आहे. काम करूया, मी तिथं खाली जातो नदीच्या इथे, ठीक आहे. हा व्ह्यू तर तुम्हाला मगाशीच दाखवलं ना, तिथे खाली जातो आणि तुम्हाला दाखवतो. लेट्स गो. अंदर व्हायच्या आधी जाऊया खाली. आय एम चालिंग गोईंग टू नदी ब्रो. धबका पडलाय भाई इथे. इकडे ही नदी आहे. सो पाणी बऱ्यापैकी फ्लोनी चाललं आहे. ते बांध आहे ना तो, आणि हा पूर्ण एवढं पूर्ण भरलेला असं होतं कालपर्यंत. आता तरी कमी आहे आणि बोलू शकतो बऱ्यापैकी कमी आहे. आता जास्तच भरलेलं असतं. अंदाज होत आला ऑलमोस्ट. इकडे आपला योग्य नाही योग्य, त्याने इथं झाडं लावलेत. ती पण दाखवतो मी. पुढं जातो त्याला हे दाखवतो. बघा तिथं अटकून काहीतरी अटकलं आहे वरून येऊन वाहून. मग खूप मोठं पाणी आलेलं, असं नाही की थोडंसं, खूप मोठं पाणी आलेलं. आय थिंक सो उद्या मासे, पाणी असंच कमी असेल तर उद्या मासे भेटतील सकाळ सकाळ.
त्या साईडला जिकडे वरती मी बोललेलो तिकडे, नाहीतर नाही. मग भाई योग्याने इकडे झाडं लावली ती दाखवतो तुम्हाला. योगा पण भाई मेहनती माणूस भाई. मला टेन्शन काय माहिती आहे का, गवतात चालतं नाही ते टेन्शन आहे जास्त इथं भाई. गावाला आहे तुम्हाला समजत असतं गावाला कसलं भीती असते तशी गवतामध्ये, तर तीच आहे. बघा बाहेर पाऊस बारीक बारीक खपकतोय बघा. योग्याची मेहनत आमच्या बरोबर केलं योगामध्ये, मस्त करून टाकलं योग्याने. फक्त त्याला हा सपोर्ट केला नाही पाहिजे. नदीला पाणी येतो ना बघा, इकडं पूर्ण पाणी लागले त्याच्या याला लागलेलं. योग्या काल बघून गेलं कसं आहे, बरोबर आहे. बऱ्यापैकी मेहनत आहे, कारण की हीच मेहनत आहे भावानं आतापर्यंत. मला सांगतो झाडं लावा, झाडं जावा चांगली कलमाची वगैरे, नंतर जाऊन त्याचाच उपयोग चांगला आहे. तर आमची पण लावले आहेत, योग्याने पण लावले आहेत. नंतर मोठी झाल्यानंतर मस्त आंबे वगैरे येतील, वेगळंच एक चांगलं बेनिफिट वगैरे मिळू शकतो आपण त्याला. सर्व काही चांगलंच होतं ना शेवटीला. नंतर जेवढी त्यांची आपण आत्ता काळजी घेतो ना, नंतर तेवढं आपल्याला ते भेटतं त्यांच्याकडून. झाडंच असे आहेत त्यांच्याकडून आपल्याला भेटू शकतं. नाही तर तुम्ही समजलाच असेल काय बोलतोय मी. जाऊ द्या, आपण घरी जाऊया आता. इथं भीती काय माहिती का, आम्ही इथं क्रिकेट वगैरे खेळायचो. हे इकडून असं आम्ही क्रिकेट वगैरे पहिला खेळायचो, आता नाही खेळत. कोणच नाही ना यार. बघा होळ वगैरे इकडे दिसलं तुम्हाला. मी का भीते हो ह्याच्यासाठी, तुम्ही गावाला असलो ना, घराच्या जास्त असं गवतात आता पहिल्यासारखं नाही फिरत. पहिलं आम्ही इथं एवढं गवत असं उड्या मारायचो वरून, बॉल वगैरे जायचो, उड्या वगैरे मारायचो आणि बॉल वगैरे घेऊन जायचो. तेव्हा काहीच नाही वाटायचं, काहीच म्हणजे काहीच नाही वाटायचं. आता थोडंसं वाटतं भाई, एवढं नाही काय वाटत. पण तेव्हा गवतात कुठं पण, तेव्हा का माहिती नसायचं ना रे एवढं. मला गवतात कुठे पण उडी मारायचं. आता माहिती आहे ना कुठे काय असं. सुद्धा बघा आला पाऊस, राजा यायची सुरुवात झाली. ही नदी आहे समोरच आहे, आमच्या घराच्या एक समोर आहे ही एक खालच्या साईडला तिकडे विसर्जन होतं. तीच नदी तिकडून ब्रिजवरून येते, ती आहे. तसं आहे इकडचं आमचं गाव, माझं गाव. इकडे दुसरं काकांनी लावलं आहे, भाजी वगैरे असते इकडे आतमध्ये. इकडे आता पाऊस येतोय म्हणून म्हटलं घरी जाऊया. काय करणार, पाऊस काय थांबून नाही देत जास्त. सो वाटचाल करूया आपण आपल्या घरच्या दिशेने. आता मस्त आम्ही आज बनवतोय, काय बनवतोय, फ्रँकी. वा मम्मी तू विसरलीस, थोड्या क्षणासाठी विसरलीस तू काय बोलतात ते. अरे ह्याला पण हे पण नूडल्स पण टाकायचेत ना. मग ते शेजवान नूडल्स पाहिजेत ना. डायरेक्ट टाकलेले ना. डायरेक्ट टाकू आपण वेगळं काहीतरी बनवू. मेयोनीज टाकलंय, थोडंसं केचप टाकून चपातीला लावणार. चपाती आणि मग काय टाकायचं अजून, आपली भाजी कुठे बटाट्याची. आम्ही फ्रँकी बनवतो. फ्रँकी ये रे, बटाट्याची भाजी, कांदा बिंदा तिकडं आम्ही ह्याच्या सोयाबीन फ्राय केलेलं आहे ते पण टाकणार. आणि वेगळंच काहीतरी बनवतो आम्ही. पहिली भाजी आपण रोल करणार, मग कांदा. किती चपात्या एवढ्या भाजल्या, जेवताना पण होतील मला असं वाटतंय. जेवताना पण होतील. मग कांदा आणि मग ते हे आणि नूडल्स. आपली नूडल्स फ्रँकी झाली. चीज नाही ना घरी, ते सांगितलं तुला तर नाही. आता कुठे येतील ते लवकर, तरी पण जाऊ दे. नूडल्स टाक आणि नूडल्स फ्रँकी बोलू शकतो. नूडल्स चीज नाही आपल्याकडे, नूडल्स फ्रँकी. ते शेजवान नूडल्स नाही आहे, ते नॉर्मल नूडल्स आहेत जे आपण खातो ते. गो बाई ते हालत बघ त्यांची काय झाली, कडक झाले लगेच ते. करू का? नको असेच बनव. ह्याच्यावरती शेजवान चटणी टाक थोडीशी. आता शेजवान करायला जाणार, परत ते उशीर होणार. हे पण चांगलीच लागतात, काल खाल्ले नाही म्हणजे ती झाली. कारण का आम्ही तिखट जास्त खात नाही घ्यायचं, म्हणून आम्ही जास्त चटणी नाही टाकत आहे, लिमिटेड. आता ह्याला रोल करणार. ही झाली आपली फ्रँकी, झाली फ्रँकी. आओ खाने को फ्रँकी होगी. ये एक फ्रँकी ऐसे अभी हम ये फ्रँकी सब बनाएंगे. म्हणजे हे आता अजून कंप्लीट नाही झालं आहे, हे अजून तव्यावरती हे करायचं आहे. तर आम्ही हे बनवून एकदम हे करणार. ओके, हे बनवून घेऊया आपण. गाईज हे होत आहेत, अर्धे तळून झाले जे बघा, मस्त प्लेट मस्त कडक झालेत. आता हे खायला मजा येणार आहे. हे अजून होतं, हे झालं की खाणार. पण फ्रँकी मजा आहे भाई, आजची मजा वेगळी तर फ्रँकीची. काल स्प्रिंग रोल खाल्ले, आज फ्रँकी, उद्या वेगळंच काही असेल. पटकन हे खाऊन घेऊया आपण, चला.
सो गाईज माझ्या केसांना माझ्या अवस्थेला थोडंसं इग्नोर करा. आपण मस्तपैकी फ्रँकी खाल्ली. पाऊस काय ऐकत नव्हता. आता मॅक्झिमम एक 1.5-2 तासापूर्वी तो शांत झाला आहे. आणि तो कंटिन्यू पडत होता. म्हणायला गेलं तर 8 नंतर तो शांत झाला आहे. पाऊस खूप बेकार पडतो आहे. पाऊस काय ऐकत नाही. मग आम्ही पण कुठं ऐकतो आहे. आम्ही पण मस्तपैकी मग तो बाहेर पडतो तर आम्ही घरात काही ना काहीतरी चटपटीत बनवतो. आज फ्रँकी बनवलेली मस्त झालेली, खाऊन वगैरे झालं. सो उद्या काय म्हणता येते उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा. सो हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय बाय.